यात्रा म्हटलं तर काय असतं हो, मटण, चुलीवरची भाकरी. तर आम्ही पण बनवली होती मटण आणि चुलीवरची भाकरी. तर नमस्कार, मी वैशाली, वेलकम टू माय ब्लॉग. पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. तर आम्ही यात्रेच्या निमित्ताने केलं होतं मटण आणि चुलीवरची भाकरी. तर कोणी टेस्ट नसेल केलं तर एकदा टेस्ट करून पहा, खूप छान टेस्ट असते चुलीवरची भाकरी. आणि आपण जे काही भाजी वगैरे करतो त्याची टेस्ट पण खूप छान असते. पण हे करता करता आमच्या मध्येच आला पावसाने सर्वांची धांदल उडवली. आणि नशीब आमच्या चुलीवरती पाऊस नव्हता लागत, म्हणून मटण तर शिजत होतं, पण चौबाजूने पाऊस येत होता. त्यासोबतच आमच्या सासूबाईंनी, माझ्या आईने, यांनी बनवल्या खूप छान भाकरी. त्यासोबतच खाण्यासाठी खूप छान टेस्टी. आणि जे काही चुलीवरची भाकरी खातात लोक, त्याची टेस्ट पण ही काही वेगळीच असते. आपण गॅसवरचं जेवण आणि याचं जेवण खूप पूर्णपणे वेगळं असतं. तर त्यानंतर आमच्या इथे येते संध्याकाळी पालखी. खंडोबा देवाची पालखी असते, तर त्यासाठी ती पूजनासाठी खूप बायकांची लगबग चालू होते. त्यानंतर आम्ही पण सर्वांनी पालखी पूजन केलं. त्यानंतर तिथे काठी मिरवणूक असते. काठी मिरवणूक झाल्यानंतर काही लेझिमचा डाव असतो. लेझिमचा डाव झाल्यानंतर पुन्हा एक DJ, हे सर्व काही मैफिल जमलेली असते. आणि आम्ही ते खूप मनापासून एन्जॉय पण करत असतो. त्याच्यानंतर पालखीची मिरवणूक झाली. मिरवणूक झाल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या देवाकडे गेलो. आमचं खंडोबाचं देवस्थान थोडं गावच्या बाहेर आहे. तिथे खंडोबा देवाचं देवस्थान आहे आमचं. तर तिथे आमच्या खंडोबाला हळद लागते. म्हाळसा, बानू आणि खंडोबा या सर्वांना हळद लावून त्यांचं लग्न लावलं जातं. आणि त्यानंतर आमची पालखीची मिरवणूक पण काढली जाते. तर आम्ही सर्वांनी खंडोबा देवा आम्ही देवाचे दर्शन घेण्यासाठी खंडोबाला आलेलो. तर तिथे खूप छान डेकोरेशन पण केलेलं, तो पण मला खूप आवडले. त्यानंतर आम्ही गाभाऱ्यात पण दर्शन घेण्यासाठी सर्वांची हळदी कुंकू लावण्याची लगबग होती, दर्शन घेण्यासाठी लगबग होते. येस, थँक्यू सो मच. कसा वाटला ब्लॉग? बाय.